मित्राचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा. कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील सांडोली येथे संजय राजाराम जाधव वय वर्ष 35 याचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 श्रीमती पी.एफ. सय्यद सो यांनी आरोपी भरत भीमराव पाटील वय वर्ष 27, दीपक बाळा सो इथापे वय वर्ष 33, मयूर महादेव सावंत वय वर्ष 26, विजू बाळू साखरे वय वर्ष 29 सर्व राहणार सांडोली तालुका शाहूवाडी या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर जखमी आणि आरोपी एकाच गावचे असून चांगले मित्र आहेत. संजय याने शेतातील मोटार चोरीला गेल्याने या चौघांकडे विचारणा केली होती. याचा राग मनात चौघांनी जखमी संजय याच्या बहिणीच्या घरात बसला होता असताना चौघेजण आले होते. त्यातील एकाने संजयवर चाकूने वार करून मोटारसायकलवरून पळून गेले होते. याची फिर्याद जखमी संजय याची बहीण लक्ष्मी राजाराम जाधव वय वर्ष 37 शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल केले होते. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 श्रीमती पी.एफ. सय्यद सो याच्या कोर्टात चालून साक्षीदारांनी दिलेली साक्षी आणि सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी जोरदार केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 5,000चा दंड सुनावला आहे. यातील आरोपी गणेश पाटील यांची सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या गुन्ह्याचा तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक M.V. जठार यांनी केला असून कोर्ट पैरवी महिला अधिकारी पोहे कॉ. सीमा आष्टेकर, पोलीस हवालदार फारुख पिरजाते यांनी कोर्ट कामकाजात मदत केली. दैनिक ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह कल्याणी चव्हाण.